सर्वप्रथम तुमचं विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद आणि स्वागत. धन्यवाद. आपण कुठून आला? पुस्तकवाणी प्रकाशन पुण्याचं प्रकाशन आहे. आम्ही ऑडिओ पुस्तकांचे प्रकाशक आहोत. मराठी भाषेमध्ये ऑडिओ ग्रंथपुस्तकांची निर्मिती करणारं आमचं पहिलं प्रकाशन. CD आणि USB पेनड्राईव्ह अशा दोन्ही फॉर्ममध्ये ही ऑडिओ पुस्तकं आहेत. ऑडिओ पुस्तकं म्हणजे वाचण्याऐवजी ऐकण्याची पुस्तकं, ऐकण्याचे ग्रंथ. ऑडिओ पुस्तकं कशा करता की वाचनाचं प्रमाण अनेक कारणांमुळे कमी होत चाललं आहे, तरी त्यातल्या त्यात जे काही वाचन होतं ते कथा, कादंबऱ्या, कवितांकडे जास्त वळलं जातं. म्हणजे ललित साहित्य जास्त वाचलं जातं. तुलनेने वैचारिक लेखन वाचायला जरा आणि समजायला थोडंसं जड जात असल्यामुळे बरेचदा वाचनातून टाळण्याकडे कल असतो. जसं की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ किंवा भारताचं संविधान हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत हे मान्य असतं. आपल्या घरामध्ये त्याची प्रतही असते. पण आयुष्य संपतं ज्ञानेश्वरी वाचून होत नाही. जे वाचायला अवघड जातं आहे, जे मागच्या शतकातलं वैचारिक विषय आहेत, जे जाणून घेतलं पाहिजे पण वाचून होत नाही आहे, असे विषय ऐकून आत्मसात करणं ही सगळ्यात सोपी कृती आहे. म्हणून ही ऑडिओ पुस्तकं जवळपास 350 महत्त्वाचे ग्रंथपुस्तकं आत्तापर्यंत आम्ही ऑडिओ रूपात तयार केलेली आहेत. आपण असं म्हणतो की वाचाल तर वाचाल, आम्ही असं म्हणतो त्याच्या पुढे जाऊन की ऐकाल तर ऑलरेडी वाचलेलेच आहात. धन्यवाद. आत्ता या स्टॉलला कोणती पुस्तकं म्हणजे आहेत, काय आणलेली तुम्ही आता? मुळात ही पुस्तकं नाहीत, ही ऑडिओ पुस्तकं आहेत. वाचण्याऐवजी ऐकण्याची पुस्तकं हे वारंवार नमूद करावं लागतं. मोस्टली आम्ही वैचारिक विषयांमध्ये काम करतो, म्हणजे कथा, कादंबऱ्या, कविता सोडून इतर महत्त्वाचे विषय. विवेकानंद, सावरकर, डॉक्टर आंबेडकर यांचं मूळ वैचारिक लेखन, आपले स्वातंत्र्य सेनानी ज्यांना म्हणतो त्यांचे वैचारिक चरित्र, संत साहित्यातले महत्त्वाचे ग्रंथ, कला, कायदा, विज्ञान, पाश्चात्य शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ मराठीमध्ये अनुवाद करून असे वेगवेगळे विषय तुम्हाला दिसत आहेत. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती दिली. तर विकासनाळ यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आपल्या स्टॉलसाठी. जरी कोणी या व्हिडिओसाठी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जरी आपल्याला हवं असेल, पाहिजे असेल, घ्यायचं असेल तर आपण या संपर्काला दिलेल्या फ्लेक्सवरती मोबाईल नंबर आहे, या नंबरला फोन करू शकता आणि आपल्याला हवं ते व्हिडिओ पुस्तक, ऑडिओ पुस्तक मागवू शकता. आज